न्यूक्लिअर स्वयंसेवक प्राध्यापक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी विज्ञानाची सूक्ष्मता आणि जीवनमूल्यांची विशालता यांचा अद्भुत संगम साधला. ते केवळ संघटनात्मक नेतृत्व करणारे नव्हते, तर ते एक प्रख्यात वैज्ञानिक आणि विचारवंत देखील होते, ज्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज घडणीसाठी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक म्हणून त्यांनी संघटन, विचार आणि समाजकार्य यांना सुसंस्कृत व मूल्याधिष्ठित अशी दिशा दिली. मात्र त्यांची खरी ओळख होती विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श करणारे कूल प्रोफेसर. अलाहाबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या वर्गात केवळ सूत्रे नव्हती, तर जीवनाचं तत्वज्ञान होतं. केवळ सिद्धांत नव्हते, तर राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा होती. नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही. रमण यांनी संशोधनासाठी दिलेलं आमंत्रण त्यांनी विनम्रपणे नाकारलं आणि समाज हीच आपली प्रयोगशाळा मानली. ही त्यांच्या जीवनदृष्टीची सर्वोच्च अभिव्यक्ती होती. म्हणूनच त्यांना न्यूक्लिअर स्वयंसेवक असं संबोधलं जातं. कारण ते केवळ ऊर्जेबद्दल बोलत नव्हते, तर स्वतःच एक ऊर्जा होते. रज्जू भैया म्हणजे साधेपणातील तेज. सायकलवरून विद्यापीठात जाणारा, साध्या धोती कुर्त्यात वावरणारा हा प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी मात्र प्रेरणेचा स्रोत होता. त्यांचं घर सदैव खुलं असायचं. शंका असो वा समस्या, ते प्रत्येकाचं म्हणणं आपुलकीनं ऐकून घेत आणि मार्गदर्शन करत. त्यामुळे ते केवळ शिक्षक नव्हते, तर एक सच्चे जीवनगुरू होते. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता चारित्र्य. समाजात चारित्र्य रुजवणं हेच खरं कार्य आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. नेता स्फटिकासारखा पारदर्शक आणि अढळ असावा, ही त्यांची अपेक्षा आजही तितकीच लागू पडते. दिखावा, भेसळ आणि कृत्रिमतेला त्यांनी कधीच स्थान दिलं नाही. आजच्या क्वांटम कॉम्प्युटिंग आणि मल्टिव्हर्सच्या युगातही त्यांचे विचार तितकेच समकालीन वाटतात. जणू ते आजही सांगत आहेत, शुद्ध हेतूनं एक मार्ग निवडा, ब्रह्मांड आपोआप साथ देईल. साधं राहणीमान, उच्च विचारसरणी हा त्यांच्या जीवनाचा पाया होता. वैयक्तिक यशापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणं हीच त्यांची खरी ओळख होती. विज्ञाननिष्ठ विचार आणि भारतीय संस्कार यांचा सुंदर समन्वय त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो. अणुसंत या नावानं ओळखले जाणारं हे व्यक्तिमत्व आजही प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. स्वतःला घडवा आणि विचार शुद्ध ठेवा, समाज आणि राष्ट्र आपोआप उज्ज्वल बनेल, या उक्तीवर त्यांचा ठाम विश्वास होता. उच्च विचार और सादा जीवन, जन संवेदनशीलता, शांत संयमित स्थिर निश्चल एक पारदर्शी व्याख्याता. उच्च विचार और सादा जीवन, जन संवेदनशीलता, शांत संयमित स्थिर निश्चल एक पारदर्शी व्याख्याता. अणुसंत व्यक्तित्व प्रखर था, नाभिकीय जनसेवक थे. अणुसंत व्यक्तित्व प्रखर था, नाभिकीय जनसेवक थे. भौतिक शास्त्र प्रमुख मोहक, हर सूत्र जीवित हो उठता था. उच्च विचार और सादा जीवन, छात्र सदा ही आमंत्रित
आमंत्रित थे, ज्ञान छत्र भी सदा खुला। छात्र सदा ही आमंत्रित थे, ज्ञान छत्र भी सदा खुला। नई सोच और नई दिशा व्यक्तित्व प्रखर निर्माता था। उच्च विचार और सादा जीवन, समाज ही एक प्रयोगशाला, यही सार हो जीवन का। समाज ही एक प्रयोगशाला, यही सार हो जीवन का। ऊर्जा का अभ्यास कर ऊर्जा स्रोत बन जाता था। उच्च विचार और सादा जीवन, राष्ट्र सेवा अनुशासन, जीवन मूल्यों की भावना। राष्ट्र सेवा अनुशासन, जीवन मूल्यों की भावना विकसित कर हर छात्र में नई उषा दिखलाता था। उच्च विचार और सादा जीवन, जन संवेदनशीलता, शांत संयमित स्थिर निश्चल एक पारदर्शी व्याख्याता। हा लेख गौरी सरनाईक यांनी लिहिलेला आहे. या लेखाचं अभिवाचन मिलिंद रहाटगावकर यांनी सादर केलेलं आहे. मित्रांनो, हा लेख आणि अभिवाचन आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या 4 आयुधांचा वापर करून आपण आपल्या पसंतीची मोहोर उठवावी आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही सादर सप्रेम विनंती. धन्यवाद.